तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत शहापूर येथील अतिशय पौराणिक आणि ऐतिहासिक अशा श्री क्षेत्र गंगा देवस्थान या ठिकाणी. तर मंडळी, हे मंदिर नेमकं कोठे आहे, या ठिकाणी आपण पोहोचलो कसे आणि या मंदिराविषयी सविस्तर आढावा आता आपण घेऊया. तर नमस्कार मंडळी, आपल्या राजेशाही पर्यटन एक्सप्लोर विथ राजे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी निलेश राजे. मंडळी, आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मंडळी, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शहापूर येथील श्री क्षेत्र गंगा देवस्थान. शहापूर तालुक्यात एक अतिशय प्राचीन, पौराणिक आणि ऐतिहासिक असं एक देवस्थान आहे, श्री क्षेत्र गंगा देवस्थान. त्या ठिकाणी साक्षात गंगा अवतरलेली आहे अशी मान्यता आहे. तर आता नेहमीप्रमाणे आपण घरातून निघाल्याच्या नंतर जुना मुंबई नाशिक महामार्ग पकडलेला आहे आणि आता आपण नाशिक महामार्गावरनं शहापूर तालुका, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका आहे, साधारण मुंबईपासून 80-85 किलोमीटर दूर येतो. तर त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत. तर चला मंडळी, शहापूर येथील श्री क्षेत्र गंगा देवस्थान. चला तर मग शहापूर. तर मंडळी, आता सांगितल्याप्रमाणे आता आपण मुंबई नाशिक या जुन्या महामार्गावर आहोत आणि या महामार्गावर पडघा या ठिकाणी एक टोल नाका येतो, तो आता आलेला आहे मंडळी. पडघा हा टोल नाका सोडल्याच्या नंतर नाशिकच्या दिशेने आपण पुढे जात आहोत मंडळी. मंडळी, या नाशिक रोडवर आपल्याला मध्ये शहापूर हे गाव लागेल. अर्थात ठाणे जिल्ह्यातील एक तो प्रमुख तालुका आहे शहापूर म्हणून. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मंडळी, साधारण मुंबईपासून 80 ते 85 किलोमीटर अंतरावर शहापूर हे शहर आहे. आणि जर तुम्हाला या श्री क्षेत्र गंगा देवस्थान या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही लोकलने सुद्धा येऊ शकता. मंडळी, लोकलनी येण्यासाठी CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आसनगाव आणि कसारा या दोन प्रमुख लोकल आहेत, त्यांचा तुम्ही उपयोग करू शकता. आणि हे गंगा देवस्थान जे आहे ते शहापूर तालुक्यात आहे. आता मुख्य मुद्दा हा आहे की शहापूर हे रेल्वे स्टेशन नाही आहे मंडळी. रेल्वे स्टेशन आसनगाव आहे. मध्य रेल्वेच्या आसनगाव या रेल्वे स्टेशनवर तुम्ही उतरून साधारण 20-25 रुपये शेअर रिक्षा घेते शहापूर या शहरात. अर्थात शहापूर शहराचंच आसनगाव हे रेल्वे स्टेशन आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही गंगा देवस्थानाकडे जाऊ शकता लोकलने. बरीचशी मंडळी लोकलनी येतात कारण बाय रोड त्यांना थोडासा लांब पडतो. सरळ जायचंय मंडळी, एकदम सरळ.
मंडळी, शहापूरमध्ये थोडासा पाऊस भरलेला दिसतोय, काळे ढग दिसत आहेत. आता शहापूर आलेलं आहे मंडळी, आणि डाव्या हाताला हा ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला सर्व्हिस रोडवर उतरायचं आहे आणि त्या ठिकाणी थेट आहे श्री क्षेत्र गंगा देवस्थान. मंडळी, आता आपण या श्री क्षेत्र गंगा देवस्थान या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. मंडळी, पाऊस झाला आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाऊस पडला आहे इथे. आता सरळ आपल्याला जायचं आहे. तर मंडळी, आपण पाहू शकता हे समोर जे दिसतंय ते गंगा देवस्थान मंदिर. या ठिकाणी पार्किंगची भली मोठी सोय आहे. आपण या ठिकाणी पार्किंग करू शकतो. मंडळी, आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला 2 देवळं दिसतील. हे उजव्या बाजूला जे आहे ते एक हॉल आहे. या ठिकाणी विधी वगैरे, ग्रहशांती, मुंज वगैरे विधी होतात. आणि समोर आता 2 आपल्याला शंकराची देवळं मिळतील. त्यातलं एक त्र्यंबकेश्वर महादेव आणि दुसरं आहे काशी विश्वेश्वर. सगळ्यात आधी आपण त्र्यंबकेश्वर महादेव या मंदिरात जाऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंडळी, महादेवाच्या या मंदिरातील ज्या पिंडी आहेत त्या स्वयंभू पिंडी आहेत. आणि मंडळी, येथून बाजूलाच एक श्री दत्त महाराजांचं सुंदर असं मंदिर आहे. आणि हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी साधारण 700 वर्ष जुना, हे बघा, या ठिकाणी जवळजवळ 700 वर्ष जुना असा औदुंबर आहे. ते म्हणतात ना, जेथे औदुंबर तेथे दत्त दिगंबर. मंडळी, हे औदुंबराचं झाडसुद्धा 700 वर्ष जुनं आहे. आपण पाहू शकता मंडळी, किती ऐतिहासिक ठेवा आहे हा. सुंदर नक्षीकाम आहे बघा मंडळी. या घुमटाला अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. मंडळी, आता आपण पाहू श्री काशी विश्वेश्वर मंदिर. हे सुद्धा स्वयंभू असं महादेवांचं मंदिर आहे, पुरातन आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. या ठिकाणी मंडळी गणपती, देवी आणि दत्त महाराजांच्या तसबिरी आहेत. मंडळी, आपण पाहू शकता हे एक भारंगी नदीचं स्वयंभू कुंड आहे. मंडळी, ह्या दोन्ही शिवमंदिराचा आणि या स्वयंभू कुंडाचा जीर्णोद्धार पेशवे काळातला आहे. पेशव्यांचे जे कारभारी होते त्र्यंबकजी डेंगळे यांनी या तिन्ही ठिकाणांचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंडळी, हीच ती भारंगी नदी जिच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसलेलं आहे. आणि मंडळी, या तीर्थक्षेत्राला गंगा का म्हणतात, तर गंगा आणि गोदावरीप्रमाणेच ही भारंगी नदीसुद्धा माहुली गड येथून जवळच असलेला माहुली गड या ठिकाणी उगम पावते. अतिशय पौराणिक आणि ऐतिहासिक असं हे तीर्थक्षेत्र आहे मंडळी. आपण या तीर्थक्षेत्राला जरूर भेट द्या.
आणि असाही दाखला दिला जातो की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे माहुली गडावर वास्तव्यास होते त्यावेळेला शिवाजी महाराजसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. मंडळी, या दोन्ही मंदिरांचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला आहे. येथील एक प्रसिद्ध व्यापारी चोथमल अग्रवाल यांनी या दोन्ही मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करून दिलेला आहे. मंडळी, शहापूर शहरातील वाफे या गावात असलेल्या या श्री गंगा देवस्थान या ठिकाणी मंडळी श्रावणी सोमवारी भरपूर गर्दी होते आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी अतिशय मोठी यात्रा असते. भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाला येतात. मंडळी, आपणही एकदा नक्कीच वेळात वेळ काढून या पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणाला जरूर भेट द्या. तर मंडळी, हे होतं आपल्या शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गंगा देवस्थान. तर मंडळी, आता नेहमीप्रमाणे इथून आपला प्रवास बॅक टू पॅव्हिलियन. तोपर्यंत आपल्या राजेशाही पर्यटन एक्सप्लोर विथ राजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपले अभिप्राय द्यायला विसरू नका. मी आपल्या कॉमेंट्सची, आपल्या अभिप्रायांची वाट बघतोय. तर मला या ठिकाणी आज रजा द्या. निलेश राजेचा आपल्याला नमस्कार. धन्यवाद.